नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा जेव्हा किल्ले रायगडाला भेट देतो तेव्हा गड सर करण्याच्या घाईत रायगडाच्या पायथ्याशी असलेली एक अतिशय महत्त्वाची आणि प्रेक्षणीय जागा पाहायची राहून जाते। ती जागा म्हणजे वाघबीळ। तर चला या वाघबिलापर्यंत कसे जायचे आणि हे वाघबीळ कसे दिसते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया। रायगड किल्ल्याजवळ आल्यावर तेथूनच किल्ल्याच्या पायरी मार्गाजवळ यायचे। किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर येथूनच रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग सुरू होतो। या पायरी मार्गाच्या समोरच अनेक छोटी छोटी दुकाने बघायला मिळतात। या दुकानांच्या बाजूलाच आपल्याला हॉटेल शिवप्रसाद स्नॅक्स सेंटर बघायला मिळते। याच हॉटेल शिवप्रसादच्या उजव्या बाजूने वाघबिलाकडे जाणारा रस्ता लागतो। या रस्त्याने वाघबिलाकडे पोहोचण्यासाठी अंदाजे 3 ते 4 मिनिटे लागतात। या रस्त्याने वाघबिलापर्यंत जाण्यासाठी आपल्याला संपूर्ण मळलेली पायवाट लागते। या पायवाटेने थोडा पुढे आल्यावर आपल्याला थोडीशी चढण लागते। या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला एक छोटीशी गुहा बघायला मिळते। या गुहेच्या बाजूनेच वाघबिलाकडे जाण्यासाठी रस्ता लागतो। या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर डाव्या बाजूनेच आपल्याला वाघबिलाकडे जाण्यासाठी रस्ता लागतो। येथून थोडी चढण चढून गेल्यावर आपण वाघबिलामध्ये येऊन पोहोचतो। वाघबीळ ही एक निसर्गनिर्मित गुहा असून याला एकूण 3 तोंडे आहेत। या गुहेत एकाच वेळी साधारणपणे 25 ते 30 लोक आरामात राहू शकतात। ही गुहा नाचणटेपाची गुहा आणि गन्स ऑफ पाचाड या नावाने देखील ओळखली जाते। याच गुहेमध्ये पुरातत्वीय उत्खननात अश्मयुगातील काही दगडी हत्यारे आणि अवजारे सापडली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गुहेचा वापर टेहळणी चौकी म्हणून केला जात होता। या गुहेतून आजूबाजूचा परिसर अत्यंत विलोभनीय दिसतो। येथून आपल्याला पाचाडगाव, घाट रस्ता आणि आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगा यांचे सुंदर दृश्य बघायला मिळते। आणि अशा प्रकारे आपले वाघबीळ बघून पूर्ण होते।